मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर असंच चित्र बघायला मिळतं, की जर कुठला परदेशी नागरिक त्याच्या कामानिमित्ताने मुंबईत आला, तर तो कामं आटपून म्हणजे त्याची मीटिंग आहे किंवा बिझनेसचं काही कॉन्फरन्स आहे, ती झाली की परत त्याच्या देशी निघून जातो. तो कुठे पर्यटन स्थळं इथली जी आहेत मुंबईमधली अनेक आहेत. पण तिथं भेट देत नाही असंच चित्र शक्यतो मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतंय. तर ते चित्र बदलण्यासाठी काय केलं जातंय आणि अजूनही काय प्लॅन्स आहेत भविष्यात? मुंबई हे हा आमचा USP आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हे एक असं वेगळं जगातलं शहर आहे की जिथं अनेक पर्यटनाची आकर्षणं आहेत. या शहरामध्ये पुरातन किल्ले आहेत, लेण्या आहेत. इथे मँग्रोव्ज खाली जो एरिया आहे, इतकं क्षेत्र कुठल्याही जगातल्या शहरामध्ये नाही आहे. या शहरामध्ये जवळपास 2,500 एकरावर असलेली नॅशनल पार्क आहे. अशी नॅशनल पार्क शहरात जगात कुठेही पाहायला मिळणार नाही. जिथे म्हणजे ज्याला आपण रिच वाईल्ड लाईफ म्हणू असं आहे. बायोडायव्हर्सिटी आहे आणि नितांत सुंदर जंगल आहे. तर असं अनेक पर्यटकांसाठी आकर्षण असलेली ठिकाणं आहेत. इथून जवळच म्हणजे मुंबई शहरात जागतिक वारसा वास्तू आहे छत्रपती शिवाजी टर्मिनस. मुंबईहून अर्ध्या पाऊण तासाच्या अंतरावरती घारापुरी किंवा एलिफंटा केव्ज ही दुसरी जागतिक वारसा वास्तू आहे. अशी अनेक आकर्षणं आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॉलिवूड आहे इथे. तर ही सगळी आकर्षणं जी आहेत ती बघायसाठी लोक निश्चित येतात. बिझनेससाठी येणारे जे आहेत ते सगळेच पर्यटन स्थळाला जातात असं मी म्हणणार नाही, पण कुणीच जात नाही असंही म्हणणं योग्य होणार नाही. यांना इथली पर्यटन स्थळं बघणं सुकर व्हावं, मग ते देशांतर्गतचे पर्यटक असोत किंवा इतर देशातले असोत, परदेशी पर्यटक असोत, त्यासाठी अनेक प्रकल्प आपण हाती घेतलेले आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे आहे तिथे आता लवकरच आपण बॅटरी ऑपरेटेड मिनी बसेस सुरू करतो आहे. म्हणजे आत होणारं पोल्युशन जे आहे ते टाळू शकू आपण. आत जी जुनी वनविभागाची गेस्ट हाऊसेस आहेत त्यातली काही निवडक गेस्ट हाऊसेस त्याचं रिनोव्हेशन करणं, तिथे चांगल्या सुविधा निर्माण करणं, पार्किंगची व्यवस्था करणं, ह्या सुविधा आम्ही तिथे निर्माण करतो आहे. आपल्याकडे शिवडीचा किल्ला आहे, त्या परिसराचं सुशोभीकरण, तिथे काही पायाभूत सुविधा, तिथे जे मायग्रेटरी बर्ड्स येतात, हजारो पक्षी तिथे येतात, ते बघण्यासाठी पक्षी निरीक्षणाचे मनोरे तिथे तयार करण्याचं पण प्रकल्प आता हाती घेतो आहे आम्ही. वरळीच्या समुद्रकिनाऱ्यावर काही पर्यटनाच्या दृष्टीनं सुविधा निर्माण करण्याचे प्रकल्प आहेत. मुंबई कलाग्राम आपण साठी महानगरपालिकेला विनंती केलेली आहे जागा मिळण्यासाठी. ते पण लवकरच साकार होईल. CSTचं इल्युमिनेशन आता पुन्हा नव्याने तो आपण हाती घेतो आहे रेल्वेच्या सहकार्याने. असे अनेक प्रकल्प मुंबईसाठी आपण घेतो आहे. मुंबई शहराचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा याच्यासाठी शासनाने एक मुंबई महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे. मुंबई आणि पर्यटन विभाग इथले सर्व स्टेक होल्डर्स त्याच्यात घेतलेले आहेत. तर आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यांचा पर्यटनविषयक आराखडा आता अंतिम स्वरूप त्याला मिळालेलं आहे. भारतात कुठेच नाही अशी दुर्ग किल्ल्यांची संस्कृती आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे. तर या या किल्ल्यांकडे खास करून विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काय प्लॅन्स आहेत MTDCचे? भारतातल्या एकूण किल्ल्यांच्या 50% किल्ले आपल्या राज्यात आहेत. भारतातल्या एकूण लेण्यांच्या 80% लेण्या या राज्यात आहेत. तर हे सुद्धा एक शक्तिस्थान आहे आपलं पर्यटनाच्या दृष्टिकोनातून. तर या किल्ल्यांच्या ज्याला आपण सर्किट्स म्हणतो, मंडळं, अशी 5 मंडळात विभागणी केलेली आहे आम्ही. त्यातलं पहिलं मंडळ मंजूर झालेलं आहे. त्या किल्ल्यांच्या पायथ्याशी, किल्ल्यांवर त्या यंत्रणांच्या सहमतीने काही विकास कामं आपण हाती घेतलेली आहेत. यामध्ये पहिलं सर्किट जे आहे त्यामध्ये शिवनेरी, तोरणा, सिंहगड, लोहगड, राजमाची आणि राजगड शिवाजी महाराजांच्या राजवटीतले हे महत्त्वाचं स्थान असलेले हे किल्ले 6 ते सुरुवातीच्या फेजमध्ये आपण घेतलेले आहेत आणि उरलेल्या फेजमध्ये इतर किल्ले घेतलेले आहेत. याशिवाय आपल्याकडे जे समुद्र किल्ले आहेत, समुद्रदुर्ग, हे कुठेच नाहीत.
तर त्यांचं संवर्धन करणं आणि तिथे काही पायाभूत सुविधा निर्माण करणं यासाठी आपण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे निधी वर्ग केलेला आहे. दुर्ग किल्ल्यांबरोबरच महाराष्ट्राला अगदी लांब म्हणजे 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. कित्येक असे अनएक्सप्लोर्ड बीचेस सुद्धा आहेत. आणि जर कोकणाचे विचार केला तर कोकणामध्ये तर खूप पोटेन्शियल आहे, बरंच काही आहे पर्यटनाच्या दृष्टीने. तर कोकणाचा विकास आणि पर्यायाने महाराष्ट्राचा विकास, तर यासाठी काय योजना आहेत तुमच्याकडे? 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा आपल्याला लाभलेला आहे. एवढा मोठा समुद्रकिनारा देशातल्या कुठल्याही राज्याला नाही. याचं इफेक्टिव्ह मार्केटिंग व्हावं यासाठी आपण काही नवीन उपक्रम सुरू केलेले आहेत. तारकर्लीला सांस्कृतिक कार्यक्रमाचा फेस्टिवल आपण गेली 3 वर्ष करतो आहे. याशिवाय या वर्षात आपण 2-3 अभिनव प्रयोग केले. आपल्याकडे मुरुडजवळ कासवांचा फेस्टिवल आपण केला, डॉल्फिन महोत्सव केला, डहाणूच्या परिसरात आपण चिकू महोत्सव केला. तर ह्या फेस्टिवल्समध्ये आपण समुद्रकिनाऱ्याला लोकांनी भेट द्यावी, तिथले बीचेसवर यावं या दृष्टिकोनातून आकर्षण निर्माण केलं. तिथे आपण सांस्कृतिक कार्यक्रम केले, बीचेसची भ्रमंती, बेड अँड ब्रेकफास्ट जे तिथे हाऊसहोल्ड्स आहेत त्यांच्याकडे लोकांची राहण्याची व्यवस्था, मँगो फेस्टिवलसुद्धा यावर्षी आपण केला. तर या वेगवेगळ्या महोत्सवातून तिथे पर्यटकांची येणं आता जास्त वाढायला लागेल. एक फार मोठा प्रकल्प कोकण किनारपट्टीवर ज्याला ओशिनेरियम बेस्ड थीम पार्क म्हणूया आपण, तो साकारतो आहे. त्याचा DPR तयार होतो आहे आता आणि भूसंपादनाचं कामही सुरू झालेलं आहे.